हॅलो गाईस, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझा लहाना पोरगा पडून गेलेला आहे. त्याला पाय लागलेला आहे. तो शाळेत जायला थोडासा हे करतोय नकल चक्कर. त्याला पायाला सायकलवरून येत होता ना, रस्त्यावर पडून गेला तो. चला गाईस, आता मी स्वयंपाक करते. तो नाही म्हणत होता व्हिडिओ बनवायचा. जाऊ दे म्हणतो, त्याचा काही व्हिडिओ केला नाही मी. तो थोडासा जास्त चिडचिड करतोय ना, त्याच्यामुळे. आता आपण स्वयंपाक करते मी. आपलं आता पाणी आलेलं होतं, पाणी बिनी भरलं गेलं आपलंवालं. आता गॅस ओट्टा बी पुसला गेलेला आहे आपल्यावाला. कपडे ते सगळं होऊन गेलेले, भांडे कुंडे त्याला बी नाश्त्याला दिलं गेलेलं आहे. आता आपण घरातलं कामं बी झालेले. आज आपले लवकर होऊन गेलं, पाणी येऊन गेलेलं होतं ना, मग आज पटापटा आवरलं गेलं आपलंवालं. आणि आता गॅस बी किचन ओट्टा बी क्लीन करून घेतलेला आहे. आता स्वयंपाक करून घेते मी. पाटोळ्यांची भाजी करायची आहे, करून घेते मी आता पटक्याने स्वयंपाक. चला, मी तुम्हाला पाटोळ्यांची भाजी कशी करतात ते दाखवते मी आज तुम्हाला. पोरांसाठी पोया करून घेतलेला आहे मी. आता 3 भाकरी करून घेते मी पटापट. आपल्या भाकरीला टाकून घेते मी पटक्याने. पावसाळ्यामध्ये भाकर खायला चांगलं लागते. 4 कांदे घेतले होते आपण मसाला कांदे लाल करून घेऊ. 3 आल्याचे तुकडे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आहे. आपण 1 खोबऱ्याची वाटी घेऊ आणि 1 कांडी लसूण घेऊ. खोबरा चांगला किसून घेतली. कांदा चांगला लाल होऊन गेलेला आहे, काढून घेतली. जास्त गरम होऊन गेलेला आहे. चांगला तेल गरम होऊन गेलेलं आहे. 3 चम्मच तेल टाकलेलं होतं. तेल गरम होऊन गेलेलं आहे. मसाला दैलाला टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये मी जिरं ते टाकून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं मी. व्हिडिओ करायचं चालू गेलं होतं. आता मी पहिले 1 चम्मच मसाला टाकला गेला होता. सोडून वरतून अजून थोडासा टाकते मी. 2 चम्मच तिखट टाकायचं आहे आपल्याला. आता या एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसे हळद टाकून घेऊ, तिखट टाकून घेऊ, थोडा मसाला टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ आपण. चला, आपण हे लाटून घेतलेलं आहे. आता बारीक लाटून घ्यायचं. आता कापून घेऊ आपण. पाणी बी आपलं चांगलं हे झालेलं, उकळून गेलेलं आहे भाजीचं. आता वरतून मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यावर तुम्हाला भाजी दाव पडते कशी झालेली काय. तुम्ही आपली भाजीचा कलर कसा आलेला आहे. आता माझ्या घरच्यांना देऊन देते, राजच्या पप्पांना जेवायला देऊन देते मी. त्यांना दिला गेल्यावर मी बसते जेवायला. पोर आलेले आता घरी. ते एक लहाना पोरगा जेवण करतोय. थोडस खेळून घेतलं त्याने. आता तो थोडस जेवण करतोय. मोठा पोरगा ते नमस्कार कर, तो जेवण करतोय. पाटोळीची भाजी आणि पोळी खातोय. मोठा पोरगा आहे, चिवडा खातोय. राज नमस्कार कर बेटा. नमस्कार करतोय तो. भूक लागून गेलेली होती संध्याकाळी. चिवडा खातोय. मी बी चक्री खातीये, मॉल मधून आणली होती. आजचा व्हिडिओ आम्ही इथं एंड करतो. पोर करणार आहे एंड व्हिडिओ. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.